2047 मधील विकसित भारताच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं राज्यकारभार करायचा आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचं उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यकारभार कसा करावा याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. त्यांच्या अर्थनीती, राजनीती, युद्धनीती या नीतींचा आज जगभरात अभ्यास होत आहे, असंही ते म्हणाले. शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी दैवत असून आम्ही स्वतंत्र भारतात देव, देश आणि धर्मासाठी कार्य करत आहोत, असं फडणवीस म्हणाले. विकसित भारताच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या अंतर्गत प्रभू श्रीरामाचं मंदिर आज आपण पाहू शकतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनीच या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली होती, असं फडणवीस यांनी सांगितलं. युगपुरुष तो असतो जो युग प्रवर्तन करतो, जो युग बदलतो. बदलताना जो खऱ्या अर्थानं संपूर्ण मानव समाजाला एक वेगळी दिशा देतो. तेच छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी राज्य हवंय, पण ते छत्रपतींप्रमाणे सेवा करण्याकरता हवंय. 2047चा विकसित भारत तयार करण्याकरता छत्रपतींच्या प्रेरणेने आम्हाला या ठिकाणी राज्यकारभार करायचा आहे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनावर शौर्य आणि आत्म अभिमानाचं रोपण केलं आणि त्यातूनच स्वराज्याची संकल्पना साकार झाली, असं फडणवीस म्हणाले. महाराजांच्या संकल्पनेतील स्वराज्याचा कारभार यापुढेही आपल्याला अविरत चालवायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आणि पराग अळवणी यावेळी उपस्थित होते.